नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऋषीदादा काही ना काही नवीन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। 12वी 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जर 15,000 रुपये दरवर्षी मिळवायचे आहे तर ही स्कॉलरशिप तुमच्यासाठी आहे। स्कॉलरशिप व्यवस्थितरित्या जाणून घ्यायची आहे, शेवटपर्यंत बघा। अर्ज कसा करायचा आहे, कोणाकोणाला ही स्कॉलरशिप मिळणार, कशी मिळणार, हे सर्व मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि काही डाऊट्स असला तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आणि नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात। लक्ष द्या, काय आहेत एसबीआय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप। एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने आशा स्कॉलरशिप काढलेली आहे, ते 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत। तर काय आहेत ही स्टेट बँक एसबीआय फाउंडेशन तर्फे मुलांना शिक्षण 9वी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 15,000 रुपये पर्यंत मिळवू आपण शकतात। आता ही स्कॉलरशिप कोणाला मिळणार? शालेय विद्यार्थी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही स्कॉलरशिप मिळणार आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आहेत। NIRF टॉप 300 विद्यार्थ्यांसाठी, NA 300 मानांकित टॉप विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉलेजेससाठी, NAAC अ श्रेणीतली आपल्याला फक्त काय आहेत, आपल्या 9वी ते 12वी पर्यंत बघायचे। त्याच्यानंतर अट काय आहेत, विद्यार्थ्यांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित पाहिजे, मागील वर्षाचे परीक्षेत चांगले गुण पाहिजे। म्हणजे काय, वार्षिक उत्पन्न जवळपास 3.5 लाखाच्या 2.5 लाखांच्या आत जर असेल, 4 लाख मिनिमम 4 लाखाच्या जर आत असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळू शकते आणि तुम्ही या स्कॉलरशिपला बसू शकतात। बघा, आता अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत। मागील वर्षाचं गुणपत्रक म्हणजे मार्कशीट, जर तुम्ही 8वीला आहेत 9वीला आहेत तर तुम्हाला 8वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीला असाल तर 9वीचं लागणार आहे, बरोबर। त्याच्यानंतर आधार कार्ड तुमच्यासाठी आवश्यक असणार आहेत। आधार कार्ड इझिली सर्वांकडे अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत, कारण की 3.5 ते 4 लाखांच्या काय आतलं इन्कम आपल्याला पाहिजे असतं। चालू वर्षाची फी पावती व बोनाफाईड तुम्हाला शाळेकडून अवेलेबल होत असतात आणि चालू वर्षाची पावती पाहिजे असते तुम्हाला, बरोबर। त्याच्यानंतर बँक खाता तपशील। आता बँक खात्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नमूद करायची मला, की त्याला आधार कार्ड लिंक पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर जो चालू आहे तो पण काय पाहिजे, लिंक असणं आवश्यक आहे। अर्ज कसा करावा, आता एसबीआय आशा स्कॉलरशिपचं पोर्टल आहे, त्याच्यावर जर तुम्ही गेले तर तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं पोर्टल ओपन होणार आहे। त्याच्या पोर्टलवर गेल्यावर बघा, तुम्हाला इथे आपली पहिलीचे स्कूल स्टुडंटसाठी पहिली स्कॉलरशिप तुम्हाला इथे दिलेली आहेत। आता त्याच्यावर बघा, इथे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन 9 टू स्कूल EWS म्हणजे काय, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, बॅकवर्ड सेक्शन साठी ही स्कॉलरशिप आहे। मिनिमम 75% अटेंडन्स पाहिजे तुमची। SC ST साठी 60% आहेत। आता बघा, एक गोष्ट अजून एक सांगायची आहे की ही अॅन्युअल इन्कम लेस दॅन काय 3 लाखापेक्षा कमी पाहिजे। किती पाहिजे? 3 लाखापेक्षा कमी पाहिजे। SC ST साठी काय अॅन्युअल इन्कम थोडस कमी आहे। याच्यात व्यवस्थितरित्या तुम्हाला आता रिझर्वेशन कोणासाठी आहेत, वुमन्स साठी 50% सीट रिझर्व आहे, मेन साठी 50% आहेत, SC साठी 25%, ST साठी 25% आणि 5% काय आहेत PWD साठी आहेत, म्हणजे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी आहेत। रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सगळं दिलेलं आहेत। तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन याच्याबद्दल लागत असेल तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कळवा, कमेंट करा, नाहीतर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत आणि अशाच नवनवीन स्कॉलरशिप साठी बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा स्कॉलरशिप पडेल तेव्हा तुमच्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे 9वी ते 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।